हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला महाराष्ट्र सेट 2023 साठी पेपर 1 चं प्रिपरेशन करायचं आहे, ज्याच्यामध्ये युनिट आहे टीचिंग ॲप्टिट्यूड अध्यापन अभियोग्यता. जास्तीत जास्त एमसीक्यू प्रॅक्टिस व्हावी या उद्देशाने आपण हे सेशन फर्स्ट युनिट पासून स्टार्ट केलेले आहे. एमसीक्यू प्रॅक्टिस ऑन टीचिंग ॲप्टिट्यूड हा आपण परत स्टार्ट केलेला आहे. फर्स्ट पार्ट आहे. सेशन स्टार्ट करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट्स या वर्षीची एक्झाम टार्गेट करत आहे, जी होणार 26 मार्चला. खूप कमी दिवस आपल्याकडे शिल्लक आहेत. आज आहे 4 तारीख. 26-4 जर केले तर आपल्याकडे 22 पेक्षा पण कमी 22 दिवस आहेत. 22 म्हणजे 21, कारण 26 ला तर आपली एक्झाम आहे, म्हणजे 21 दिवस बाकी आहेत. सो या दिवसांना युटिलाइज कसं करायचं, तर पेपर 1 साठी तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस आवश्यक आहे. त्यासाठी एक टेस्ट सिरीज आम्ही लॉन्च केलेली आहे, ज्याच्यामध्ये न्यू बॅच जी स्टार्ट होते 5 फेब्रुवारी, म्हणजे उद्यापासून हे न्यू बॅच स्टार्ट होते, ज्याच्यामध्ये तुमच्या 50 टेस्ट कव्हर केल्या जाणार आहेत. डेली तुम्हाला लिंक सेंड केल्या जाणार आहेत. त्या लिंक सॉल्व्ह करायचे आहे. 1 आवर मध्ये तुम्हाला हे पेपर कसा सॉल्व्ह करायचे याची प्रॅक्टिस या टेस्ट सिरीज मध्ये होईल. सेम टेस्ट मध्ये तुम्हाला तुमचा स्कोर आणि सोल्युशन दोन्ही मिळणार आहे, जेणेकरून हे तुम्हाला युटिलाइज करता येईल तुमच्या एक्झाम मध्ये. ठीक आहे. सो या टेस्ट सिरीजची फीस आहे 999 रुपये, आणि इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करून लगेचच तुम्ही टेस्ट सिरीजला जॉईन होऊ शकता आणि आपली प्रॅक्टिस ताबडतोब स्टार्ट करू शकता. पेपर 1 प्रमाणेच पेपर 2 साठी देखील आमच्याकडे नोट्स आणि एमसीक्यूज अवेलेबल आहेत. जे क्विक रिव्हिजन साठी नोट्स एमसीक्यू आवश्यक असतात, त्याप्रमाणे हे नोट्स आणि एमसीक्यूज बनवलेले आहेत, ज्याची फीस आहे 1600 रुपये. आफ्टर डिस्काउंटची फीस होते 1280 रुपये. इकडे सब्जेक्टची लिस्ट दिलेली आहे. या सब्जेक्ट लिस्टपैकी तुमचा जो सब्जेक्ट असेल त्याच्यासाठी तुम्ही नोट्स एमसीक्यू मागू शकता. सेम नंबरवरती व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आणि लगेचच आपले नोट्स एमसीक्यूज तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. बघूया आता प्रश्न. फर्स्ट आहे, व्हॉट शुड अ टीचर डू वाईल टीचिंग मराठी पोएट्री. मराठी कविता शिकवताना शिक्षकाने काय करावे. ऑप्शन्स आहेत, रीड द पोएम अँड गिव्ह इन्फॉर्मेशन अबाउट द पोएट. सेकंड आहे, पोएट्री शुड बी टॉट थ्रू द क्वेश्चन अँड आन्सर बाय आस्किंग द स्टुडंट्स टू रीड द पोएम. Then third option, poem should be sung and presented to the student and the student should be interested in them, though proper interpretation of the emotions in the poem. ठीक आहे. A singer should be invited to the school to teach poetry. काय काय ऑप्शन्स आहेत बघा मराठीमध्ये. बघा, कविता वाचून दाखवून कवीविषयी माहिती द्यावी. दुसरा आहे, कविता विद्यार्थ्याला वाचायला सांगून प्रश्नोत्तरातून कविता शिकवावी. तिसरा आहे, कविता गाऊन दाखवावी. विद्यार्थ्याला कवितेतील भाव भावनांची योग्य विवेचनाद्वारे विद्यार्थ्यात रसनिर्मिती करावी. चौथा आहे, कविता शिकवण्याकरिता गायकाला शाळेत बोलवावे. इलिमिनेशन मेथडने बघा, नुसती कविता वाचून दाखवणं किंवा प्रश्न उत्तरातून कविता शिकवता येते का, किंवा शिकवण्यासाठी गायकाला बोलवणं योग्य आहे का. मग करेक्ट आन्सर काय असणार आपल्या याचा ऑप्शन 3. ठीक आहे. गायकाला बोलवणं किंवा वाचून दाखवणं किंवा प्रश्न उत्तर सांगणं याच्यामध्ये कविता शिकवली जात नाही. कविता गाऊन दाखवावी लागते. त्यानंतर त्यातला भाव काय आहे, त्या कवितेमध्ये काय कवीला सांगायचं हे सांगावं लागतं आणि त्याचं मग रसग्रहण करावं लागतं आणि ते विद्यार्थ्यांना करायला सांगणं, एवढं सगळं समजवून हे मग योग्य कवितेचं काय म्हणता येतं शिकवणं आहे. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन आहे, इट इज नॉट अ टीचिंग टास्क. हे अध्यापनाचे कार्य नाही. ऑप्शन आहे, एनकरेजिंग स्टडी, अध्ययनास प्रवृत्त करणे, फिजिकल अँड मेंटल प्रिपरेशन ऑफ स्टुडंट्स, गाइडिंग स्टुडंट्स फॉर स्टडीज, पुटिंग प्रेशर ऑन द स्टुडंट्स टू स्टडी. मराठीमध्ये ऑप्शन्स आहेत, अध्ययनास प्रवृत्त करणे, विद्यार्थ्यांची शारीरिक व मानसिक तयारी करणे, विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी मार्गदर्शन करणे, देन विद्यार्थ्यांवर अध्ययनाचे दडपण आणणे. कार्य नाही असं विचारलेलं आहे. ठीक आहे. सो याचं करेक्ट आन्सर काय येणार आहे, ऑप्शन 4. प्रेशर देणं हे कार्य आहे का टीचिंगचं, नाही. बाकीचे त्यांनी अध्यापनामध्ये येऊ शकतात की त्यांना एनकरेज करणं किंवा त्यांची मानसिक आणि शारीरिक दोन्ही तयारी करून घेणं, त्यांना मार्गदर्शन करणं, ह्या तिन्ही अध्यापनामधले कार्य आहे. ठीक आहे. पण त्यांच्यावर प्रेशर देणं हे काही त्यातलं कार्य नाही किंवा फंक्शन नाही, म्हणून ऑप्शन 4 इज द करेक्ट आन्सर आहे या क्वेश्चनसाठी. पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग टाइप्स ऑफ टीचर्स वुड बी कॉल्ड अध्यापन व्यासंगी टीचर्स. खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या शिक्षकांना अध्यापन व्यासंगी शिक्षक म्हणाल. ऑप्शन्स आहेत, म्हणजे ऑप्शन्स मध्ये इथे 3 प्रकारच्या शिक्षकांचं दिलेलं आहे आणि त्याच्यामधला कोड तुम्हाला निवडायचा की कोणत्या शिक्षकांना व्यासंगी शिक्षक म्हणतात. ठीक आहे. दोज हू अक्वायर डीप नॉलेज, दोज हू vary the teaching method according to the content of the curriculum, those who make the students thinker through the teaching.
ठीक आहे, जे सखोल ज्ञान मिळवतात, जे पाठ्य आशयानुसार अध्यापन पद्धती बदलतात, जे विद्यार्थ्यांना अध्यापनातून प्रवर्तक करतात. सो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4. तिन्ही स्टेटमेंट जे आहे किंवा तिन्ही ऑप्शन जे आहे ते व्यासंगी शिक्षक यूज करतात. म्हणजे व्यासंगी शिक्षक या सगळ्या तिन्ही प्रकारच्या अध्यापन करणाऱ्या शिक्षकाला म्हणू शकतात. ठीक आहे, ऑप्शन 4 इथे करेक्ट आहे. अ ब क ए बी सी. पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट एक्सपेक्टेड इन द टीचिंग प्रोफेशन कन्सेप्ट. अध्यापन व्यवसाय संकल्पनेत खालीलपैकी काय अपेक्षित नाही. ऑप्शन्स आहेत, कमिटमेंट टू द क्वालिटी टीचिंग, टीचिंग इन अ प्लॅन मॅनर टू मेक टीचिंग बोर्ड लुक लाईक दे हॅव बीन थ्रोन अवे, युझिंग अप्रोप्रिएट टीचिंग मेथड. मराठीमध्ये ऑप्शन्स आहेत, दर्जेदार अध्यापनासाठी वाहून घेणे, नियोजितपणे अध्यापन करणे, अध्यापन पाट्या टाकल्यासारखे करणे, आणि 4 आहे योग्य अध्यापन पद्धतीचा वापर करणे. ठीक आहे, अपेक्षित नाही असं विचारलंय. नुसतं पाट्या टाकणं, बोर्ड्स लुक लाईक दे हॅव बीन थ्रोन अवे, हे काय असणार, एक्सपेक्टेड असणार की हे करून नाही. संकल्पना किंवा विद्यार्थ्यांना शिक्षण देत असताना अशा प्रकारच्या गोष्टी अपेक्षित नाहीये की फक्त करायचं म्हणून करायचं. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द मोस्ट अप्रोप्रिएट रिॲक्शन ऑफ द टीचर टू रॉंग आन्सर गिवन बाय द स्टुडंट्स. विद्यार्थ्याने दिलेल्या चुकीच्या उत्तरावर शिक्षकाची कोणती प्रतिक्रिया सर्वात योग्य वाटते किंवा त्यांनी काय करणं एक्सपेक्टेड आहे. ऑप्शन्स आर, गिव्हिंग द करेक्ट आन्सर बाय oneself, ब्लेमिंग द स्टुडंट फॉर नॉट स्टडिंग प्रॉपरली, एक्सप्लेनिंग द रॉंग आन्सर टू द स्टुडंट्स अँड टेलिंग द करेक्ट आन्सर, आस्किंग द सेम क्वेश्चन टू द अनदर स्टुडंट्स. ठीक आहे, स्वतःच बरोबर उत्तर सांगणे, विद्यार्थ्याने नीट लक्ष किंवा विद्यार्थ्याने अभ्यास नीट न केल्याबद्दल त्यांना दोष देणे, विद्यार्थ्याला चुकीच्या उत्तराचे स्पष्टीकरण देणे व बरोबर उत्तर सांगणे, आणि ऑप्शन 4 आहे, तोच प्रश्न विद्यार्थ्याला दुसऱ्या विद्यार्थ्याला विचारणे. सो द करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी. काय करायचं, ते उत्तर जे सांगितलेलं आहे ते कसं चुकीचं आहे ते स्टुडंटला सांगणं, मग त्याचं करेक्ट उत्तर काय असायला पाहिजे हे त्यांना सांगणं, ही सर्वात उत्तम प्रतिक्रिया आहे. या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन 3. पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग विल द टीचर डू इन द इंटरॅक्टिव्ह फेज ऑफ टीचिंग. अध्यापनाच्या आंतरक्रियात्मक अवस्थेत शिक्षक खालीलपैकी काय करेल. ऑप्शन आहे, he will estimate the class situation, he will know the needs of the students, he shall involve the student in teaching. ठीक आहे, तो वर्ग परिस्थितीचा अंदाज घेईल, तो अध्ययनकर्त्याच्या गरजा जाणून घेईल, तो अध्ययनकर्त्याला अध्यापनात सहभागी करून घेईल. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4 ए बी सी. म्हणजे वरील तिन्ही ऑप्शन काय आहेत, इंटरॅक्टिव्ह फेज आहे टीचिंगच्या. ठीक आहे, म्हणून ऑप्शन 4 इथे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश डॅश मीन्स स्टुडंट सेंटर टीचिंग मेथड. डॅश डॅश म्हणजे विद्यार्थी केंद्रित अध्यापन पद्धती होय. ऑप्शन्स आहेत, रिकॉग्नायझेशन ऑफ फ्रीडम, ऑटोनॉमी ऑफ द स्टुडंट्स मेथड, टीचिंग मेथड दॅट एस्टॅब्लिश फ्रेंडली रिलेशन विथ स्टुडंट्स, प्रॅक्टिसेस दॅट ट्रीट स्टुडंट्स ॲज अ स्टुडंट्स, देन pleasant method that stimulates action by solving students curiosity and problems. ठीक आहे, विद्यार्थ्यांच्या स्वतंत्र स्वैराचारावर मान्यता देणारी पद्धती, विद्यार्थ्यांचे मैत्रीचे संबंध प्रस्थापित करणारी अध्यापन पद्धती, विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यासारखे वागवणारी पद्धती, आणि विद्यार्थ्याची जिज्ञासा व समस्याचे निराकरण करून कृतीला चालना देणारी आनंददायी पद्धत. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4 की विद्यार्थ्यांना आनंददायी म्हणजे त्यांना आवडणाऱ्या पद्धतीतून त्यांना शिक्षण देणं आणि ते त्यांनी आत्मसात करायला सुद्धा त्यांची आवड निर्माण होणं, याला विद्यार्थी केंद्रित अध्यापन असं म्हणतात. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, विच क्वालिटीज आर डेव्हलप्ड इन द स्टुडंट्स बाय प्रोजेक्ट मेथड. प्रकल्प पद्धतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये कोणत्या गुणांचा विकास होतो. कंटेम्प्लेटिव्हनेस, ठीक आहे, लिसनिंग स्किल्स, रीडिंग स्किल्स, कॉन्सन्ट्रेशन, रिलेशनल ॲटिट्यूड, प्रॉब्लेम सॉल्विंग अँड इंटरपर्सनल क्रिएटिव्हिटी. ठीक आहे, चिंतनशीलता, श्रवण कौशल्य, वाचन कौशल्य, एकाग्रता, सांधिक वृद्धी, देन समस्या निराकरण, संधिक वृद्धी व कृतिशीलता. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4. स्वतःच प्रॉब्लेम सॉल्व्ह आणि स्वतःच त्याच्यामध्ये काहीतरी नवीन क्रिएटिव्हिटी करणं हा गुण विकसित होतो. कशामुळे, प्रकल्प पद्धतीमुळे. पुढचा प्रश्न आहे, एक्सपेरिमेंट मेथड इज फ्रीली युज्ड इन एनी स्टडी प्रोसेस बिकॉज. कोणत्याही अध्ययन प्रक्रियेत प्रयोग पद्धती मुक्तपणे वापरली जाते कारण. ऑप्शन फर्स्ट, रियल एक्सपिरियन्स गिव्ह स्टुडंट्स बेटर अंडरस्टँडिंग, students knowledge can be tested by the repeated experiments, it is an effective method, that method has universal acceptance. प्रत्यक्ष अनुभवामुळे विद्यार्थ्यांना चांगले आकलन होते, पुन्हा पुन्हा प्रयोग करून विद्यार्थी ज्ञानाची परीक्षा घेता येते, ती प्रभावी पद्धत आहे, त्या पद्धतीत सार्वत्रिक स्वीकृती
आहे. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट, रिअल एक्सपिरियन्स गिव्ह स्टुडंट्स बाय बेटर अंडरस्टँडिंग. प्रत्यक्ष अनुभवामुळे विद्यार्थ्यांना चांगले आकलन होते, हे त्याचं फर्स्ट करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द बेस्ट वे टू कनेक्ट इमोशनली विथ स्टुडंट इज टू. विद्यार्थ्यांशी भावनिक संबंध ठेवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे ऍक्टिंग ॲज अ हेल्पिंग फ्रेंड टू द स्टुडंट्स, गिव्हिंग सम मोर लेक्चर्स ऑन देअर क्लासेस, टर्मिनेशन ऑफ टीचिंग अर्ली, देन ऑर्गनायझिंग कॉम्पिटिशन्स फॉर स्टुडंट्स. विद्यार्थ्यांना मदत करणारा मित्र म्हणून भूमिका पार पाडणे, त्यांच्या वर्गावर अधिक व्याख्याने देणे, अध्यापन लवकर संपवणे, विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा आयोजित करणे. यापैकी कोणता चांगली गोष्ट आहे जे विद्यार्थ्यांशी भावनिक नातं निर्माण करेल? सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट. त्यांना मदत करताना ॲज अ फ्रेंड म्हणून त्यांना मदत करण्याची भूमिका शिक्षकाने पार पाडावी, म्हणजे ते भावनिक संबंध सर्वोत्तम मार्गाने निर्माण होईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, एक्सपेरिमेंट्स हॅव अ प्लेस इन टीचिंग प्रोसेस बिकॉज. अध्यापन प्रक्रियेत प्रयोगांना स्थान आहे कारण ही सेव्स टाइम्स, इट इज अन इफेक्टिव्ह मेथड, इट इज अन इंटरेक्टिव्ह मेथड फॉर द बेटर अंडरस्टँडिंग, देन एनिवेअर. ठीक आहे. अध्यापन प्रक्रियेत प्रयोगाचं स्थान आहे कारण त्याने वेळ वाचतो, ती परिणामकारक पद्धती आहे, अधिक चांगल्या आकलनासाठी ते पुन्हा पुन्हा केलेली पद्धत आहे. ठीक आहे, किंवा ती सर्वत्र आहे. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3. ठीक आहे. एक्सपेरिमेंटल मेथड काय आहे? अधिक चांगल्या आकलनासाठी ती पुन्हा पुन्हा वापर केलेली पद्धती आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, इन विच ऑफ द फॉलोइंग सिच्युएशन वुड द लेक्चर बी मोर इंटरेस्टिंग. खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत व्याख्यान अधिक स्वारस्यपूर्ण होईल? वेन द लेक्चर इज शॉर्ट, व्याख्यान छोटे असेल तेव्हा. स्टुडंट इन टीचिंग प्रोसेस, व्याख्या अध्ययन प्रक्रियेत विद्यार्थी असतील तेव्हा. वेन द लेक्चर इज ॲज प्रिस्क्राइब, व्याख्यान विहित मानानुसार असेल तेव्हा. वेन लेक्चर नोट्स हॅव बीन प्रिव्हियसली गिवन, व्याख्यानाची टिपणे तत्पूर्वी दिली गेली असेल तेव्हा. ठीक आहे. याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2. कधी स्टुडंट त्या टीचिंग प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व असेल त्यावेळेस व्याख्यान पद्धती स्वारस्यपूर्ण होते. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, एक्झाम्पल गिवन इज इलिस्ट्रेट टू द कन्सेप्ट. संकल्पना स्पष्ट करण्यासाठी दिलेली उदाहरणे कशी असतात? ऑप्शन शुड बी सुटेबल फॉर द कन्सेप्ट, शुड बी इन द फील्ड ऑफ एक्सपेरिमेंट ऑफ द स्टुडंट्स, मस्ट हॅव बीन रिसिव्ड फ्रॉम द स्टुडंट्स, दे शुड बी प्रेझेंटेड डायरेक्टली इन फ्रंट ऑफ द स्टुडंट्स इन द क्लास. संकल्पनेसाठी योग्य असावीत, विद्यार्थ्यांच्या अनुभवविश्वातील असावीत, विद्यार्थ्यांकडून प्राप्त झालेले असावेत, की वर्गात अध्ययन समोर प्रत्यक्ष सादर केलेली असावेत. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2, शुड बी इन द फील्ड ऑफ एक्सपिरियन्स ऑफ द स्टुडंट्स, म्हणजे विद्यार्थ्यांच्या अनुभवाशी निगडीत त्या संकल्पनांना उदाहरणं द्यावी. ठीक आहे. म्हणजे विद्यार्थ्यांनी तो अनुभव घेतलेला असेल त्यातलं जर तुम्ही उदाहरण दिलं त्याची संकल्पना स्पष्ट करताना ते लवकर जास्त त्यांना समजतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, द अल्टिमेट ऑब्जेक्टिव्ह ऑफ इव्हॅल्युएशन इज. मूल्यमापनाचे अंतिम उद्दिष्ट म्हणजे फाइंडिंग द स्टुडंट्स अचीवमेंट इन लेवल, द ट्रेस द whereabout of the students, determining who should be included in the upper class to help students improve their studies. विद्यार्थ्यांची संपादन पातळी शोधणे, विद्यार्थ्यांच्या कोठे झाल्या आहेत शोधणे, कोणाला वरच्या वर्गात घालावे हे निश्चित करणे, विद्यार्थ्यांचे अध्ययन सुधारण्यास मदत करते. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4, विद्यार्थ्यांचे अध्ययन सुधारण्यास मदत करते. ठीक आहे. इव्हॅल्युएशनचं काय महत्व आहे किंवा उद्दिष्ट आहे की जे स्टुडंट्स त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करतात त्यांना इम्प्रूव्ह करायचं स्टडीमध्ये, अभ्यासामध्ये, याचं हे उद्दिष्ट आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग टास्क इज इम्पॉर्टंट ॲज टीचिंग इन द आईज ऑफ द टीचर. खालीलपैकी कोणते काम शिक्षकाच्या दृष्टीने शिकवणे इतकेच महत्त्वाचे आहे? ऑप्शन्स आहेत, गिव्हिंग नोट्स टू द स्टुडंट्स, पार्टिसिपेशन इन सेन्सस वर्क, सेल्फ स्टडी बाय द स्टुडंट्स, क्रिएटिंग पब्लिक अवेअरनेस अबाउट द फॅमिली प्लॅनिंग. विद्यार्थ्यांना टिपणे देणे, जनगणनेच्या कामात सहभागी होणे, विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययन करणे किंवा कुटुंब नियोजनाबाबत जनजागृती करणे. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3, विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययन करणे, सेल्फ स्टडी बाय द स्टुडंट्स. ठीक आहे. शिकवणे इतकंच महत्त्वाचं आहे की त्यांनी स्वतःहून, म्हणजे जे स्टुडंट्सला तुम्ही शिकवलं आहे त्या स्टुडंट्सने स्वतःहून स्वयं अध्ययन करणं, त्यांना जर अडचण आली तर ते तुमच्याकडे येऊन विचारतील, अशा प्रकारचं त्यांना तयार करणं हे महत्त्वाचं काम आहे. कशाच्या सोबत? शिकवण्या इतकंच महत्त्वाचं हे देखील काम आहे. ओके, दॅट्स इट फॉर टुडे. टीचिंग aptitude वरचे आपण आजचे हे सेशन कंप्लीट केलेलं आहे. MCQ प्रॅक्टिसचं फर्स्ट पार्ट आज आपण
कम्प्लीट केलेलं आहे. थँक्यू फॉर टुडेज सेशन. हॅव अ नाईस डे.